आता बघूयात आजच्या टॉप 9 मोठ्या घडामोडी। मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक, गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत हेलिकॉप्टर उतरवलं। पुण्यातील खानावडी परिसरातला हा प्रकार, तर या प्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही काही त्रुटी आहेत। आज सुदैवानं अपघात टळला, म्हणून शासनानं सुद्धा एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही। भुजबळांचं हेलिकॉप्टर गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर रोहित पवारांची टीका। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, तर प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेमध्ये शरद पवारांचा हा लेख। वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही। शरद पवार धर्म मानत नाही, ते निधर्मी आहेत। वारकरी संप्रदायासंदर्भात त्यांच्याकडे माहितीही नाही। शरद पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे। मला असं वाटतं की त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी। वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची ही टीका, तर भोसलेंकडून पवारांचा मौलाना असाही उल्लेख। कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयए, एटीएस सोबतच सीबीआयकडून सुद्धा या चौकशीची शक्यता, तर एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवली आहे। नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड, तर महिला अत्याचार प्रकरणी रवींद्र एरंडे अटकेत। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचं समोर, नोकरीचं आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं। महिला नको असं सांगत डावललं अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप, तर विभाग चालवायला महिला नको असं म्हैसकर यांना एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप। 2023 मधील महायुती सरकारच्या विषयी मनीषा म्हैसकर यांचा हा गौप्यस्फोट। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरामध्ये फुलेंच्या स्मृतीला अभिवादन, तर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींमध्ये यावेळी भेट। मोदींकडून सोनिया गांधींच्या तब्येतीची विचारपूस। आता बघूयात खराब प्रकरणाचे टॉप 9 अपडेट्स। सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका, बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं खळबळ, पडताळणी होण्याची शक्यता। खोडसाळपणे तक्रार केल्याचाही संशय व्यक्त। महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल, जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल। बोंधू खरातच्या फोनमध्ये शिजुका नॉडी नावाचं असंख्य कॉल्स, तर अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाकली। अंजली दमानिया यांच्याकडून संशय व्यक्त। समतात शिजुका नोबी नावाचा एक नंबर आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त फोन कॉल्स झालेत, तर मी त्याची माहिती सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतेय सध्या। वेगवेगळी नावं देऊन त्यांनी मास्क केलेत फोन्स। जेलमध्ये खरातच्या जीवाला धोका, करुणा मुंडेंचं वक्तव्य, तसंच चाकणकरांना सहारोपी करा अशी सुनेत्रा पवारांची मागणी असायला हवी, करुणा मुंडेंची ही मागणी। बोंधू खरातच्या एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे, माझं मरण इथेच आहे, चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया, तर अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, चौकशीत खरातनं फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती। बोंधू खरात प्रकरणी ईडीकडून कारवाई, तर बोंधू खरातची 3 खाती ईडीकडून सील, फरार कल्पना खरातचेही एक बँक खाते ईडीकडून सील, बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। नागपुरातील एका महिलेनं खरातच्या नादी लागून 2.5 कोटी गमावले, पदोन्नतीसाठी खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतले, निरंजन नावाच्या एजंट मार्फत खरातनं महिलेची केली फसवणूक। निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नका, बीडमधील बोंधू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावर पोलीस अधीक्षकांची ही प्रतिक्रिया। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या।
नाशिक प्रकरणामध्ये भाजप युवा मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा, कृष्णराज महाडिकांची पत्रातनं मागणी. तर जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याचीही मागणी. पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर. बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला उद्यापासून सुरुवात. कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवारांची उद्या सभा, तर कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबाची 60 वर्षांची परंपरा. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहीर सभा घेण्याचं निश्चित. प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्यासंदर्भात सुळेंची ही प्रतिक्रिया. एक तर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाची काही उत्तराचाच विषय येत नाही. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आधीच स्पष्ट केलेली आहे. आम्ही बिनविरोध व्हावं ह्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. किती दिवस झाले ब्लॅक बॉक्सची माहिती दिली नाही. दादांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स का सापडणार नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर दादांच्या अपघात प्रकरणी सखोल चौकशी झालीच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी. करुणा मुंडेंनी बारामतीची निवडणूक लढवल्यास काय होणार हे सगळ्यांना माहिती आहे. कुणी आपल्याला विचारतं का हे बघण्यासाठी काही लोक असं करत असतात. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची करुणा मुंडेंवर खोचक टीका. ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर मातोश्रीवर बैठक. मातोश्रीचा आमच्यावर ठाम विश्वास. कोणत्या खासदारानं कुठे जावं हे त्यांना समजलं पाहिजे. बैठकीनंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. त्या व्यक्तींबद्दल आमचं काही भाजपची आणि काँग्रेसची लोक बोलवत असतील, आणखी कुणी बोलवत असतील. कुणी कुठं जावं हे ज्याला त्याला कळायला पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की ज्यांनी आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुराख उपसून गेले त्यांच्या घरी भोजन करायचं का हे प्रत्येकाने. भाजप प्रवेशानंतर घाटगेंनी माझं कौतुक केलं. टोकाच्या विरोधानंतर सुद्धा त्यांनी मोठ्या मनानं कौतुक केलं. मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर संजय मंडलिकांना सुद्धा पुन्हा सोबत घेण्याचं मुश्रीफांकडून आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात लोढांविरोधात आंदोलन. तर लोअर परळ ब्रिज खालील जागा लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप. ब्रिज खालील जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी. लोढांविरोधात ठाकरेंची लाक्षणिक उपोषण करणार असल्याची त्या ठिकाणी इशारा.